नमस्कार, मी अरुण मनके, क्रांतिकारी आदिवासी युवा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य के ग्रुप तालुका आपले अध्यक्ष। आज एक महत्त्वाच्या विषयावर आज आपण बोलतोय। सध्या पावसाळी अधिवेशन चालू आहे, ते समाप्तीच्या दिशेने आहे। जर आपल्या तालुक्याच्या संदर्भात बोलायचं झालं तर विद्यमान आमदार किरणजी लामटे साहेब यांनी हा पावसाळी अधिवेशन हा पूर्णपणे किंवा काही प्रमाणामध्ये मी म्हणू शकतो की हा वाया घातलेला आहे। याचे कारण असं आहे की जे आपल्या तालुक्यातील जर स्थानिक विषयांवर बोलायचं झालं तर कोणत्याही स्वरूपाचं किंवा दिलासा देणं या संदर्भात असे कोणतेही प्रकारचे कामं या आपल्या तालुक्यात होतील की नाही हा मोठा प्रश्न। पहिला मुद्दा रोजगार। MIDC जो 2 वर्षापासून या संदर्भात राजकारण चालू आहे त्या संदर्भात कोणतीही हालचाली अजूनपर्यंत आपल्या तालुक्यातील जनतेला पाहायला भेटत नाही। दुसरी गोष्ट आपल्या तालुक्यात रोजगार कसा वाढेल, स्टार्टअप कसे निर्माण होतील या संदर्भात कुठेही आमदार लामटे साहेब या संदर्भात बोललेले नाही। तिसरी गोष्ट अशी की आपल्या तालुक्यामध्ये जे पश्चिम भागामध्ये आदिवासी पट्ट्यामध्ये जे शिक्षणाची जी दर्जा तो खालवलेला आहे। आम्ही स्वतः संघटनेच्या माध्यमातून अनेक वेळा शाळेला व्हिजिट करत असतो, आश्रम शाळेला व्हिजिट करत असतो। आमच्या खूप काही गोष्टी निदर्शनास आलेल्या आहेत की तिथे कोणते अतिशय अर्थी म्हणजे दर्जाच नाही आहे शिक्षणाला, मी सरळ म्हणू शकतो। दुसरी गोष्ट अशी की बऱ्याचशा इन्फ्रास्ट्रक्चर शाळेंचं अतिशय दुरावस्था झालेली आहे त्या गोष्टींची, आणि एक वातावरण विद्यार्थ्यांना मिळालं पाहिजे शैक्षणिक संस्थांमध्ये, ते कुठेतरी भेटत नाहीये। चौथा मुद्दा जर बोलायचं झालं तर अकोला तालुक्यामधील जे रस्ते आहेत संदर्भात अनेक रस्ते असे जे महत्त्वाचे रस्ते त्याच्यावर अजूनही कामं अजून झालेली नाही। म्हैसवळण घाटासारखा अतिशय 4-5 वर्षापासून या प्रश्नावर लढणारे अनेक सामाजिक कार्यकर्ते यांनी लढा दिला तरी अजूनपर्यंत कुठेही त्या भागात विकास कामं आपल्याला दिसून येत नाही। जर आपण महाराष्ट्राच्या पातळीवर बोलायचं झालं तर आपल्या आदिवासी समाजाचे एक महत्त्वाचा प्रश्न असा आहे की तो पेसा क्षेत्रामध्ये मोठ्या संख्येने जी पदभरती झाली पाहिजे ती अद्यापही निघालेली नाही। तुम्ही सत्तेत आहे, तुमच्याकडे एक ताकद आहे, तुमच्याकडे प्रशासनाची एक सत्ता आहे, तुम्ही या गोष्टींवर बोललं पाहिजे, या गोष्टींवर सरकारवर तुम्ही दबाव दिला पाहिजे आणि पेसा भरती ही मोठ्या संख्येने महाराष्ट्रामध्ये निघाली पाहिजे। त्यानंतर बोगस दाखले काढून आदिवासी समाजाचे जे जागा आहेत सरकारी नोकरीचे बळकावणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे। अनेक बोगस कर्मचारी हे आपल्याला बाहेर कुठेतरी दिसत आहेत विविध संघटनेच्या दखलीमुळे आपल्या समोर येत आहे या गोष्टी, तरी याच्यावर कडक असं कारवाई अद्यापही तुमच्या शासनाने आणि प्रशासनाने हे केलेले दिसत नाही। हा खूप मोठा अन्याय आदिवासी विद्यार्थ्यांवर आणि आदिवासी समाजावर। आरक्षण हे आदिवासीला जरी भेट मिळाला आहे तरी त्याचा वापर हे दुसरेच लोक घेत आहेत। एवढं सरळ साधी गोष्ट असून सुद्धा तुम्ही एकदम सत्तेमध्ये बसलेला आहात। त्यानंतर जर तिसरा मुद्दा बोलायचा झालं तर सध्याच्या परिस्थितीमध्ये आंदोलन 4-5 आंदोलनं विविध विषयांवर चालू आहेत। पहिला आंदोलन नुकतंच तुम्ही दाबलं, तसं माझा सरळ आरोप आहे की प्रशासनाने हे आंदोलन पेसा कर्मचारी यांना तुम्ही मानधन तत्वावर घेतलंय, त्यांना तुम्ही परमनंट केलं पाहिजे होतं। हे मी सरळ आरोप करतो की त्यांचं हे आंदोलन होणार होतं ते तुम्ही कुठेतरी दबाव घालून हे थांबवण्यात आलं। त्यानंतर सध्या 10 जुलैला आत्ता नाशिकमध्ये आदिवासी विभागात असेल किंवा अन्य विभागात असेल अनेक कंत्राटी कर्मचारी हे जवळपास 10-15 वर्षापासून नोकरी करत होते, यांना कुठेतरी तुम्ही शासनामध्ये परमनंट करून घेतलं पाहिजे होतं, परंतु तुम्ही नवीन भरती आणण्याचा तुम्ही प्रयत्न करताय
आणि कुठेतरी यांनाच तुम्ही परमनंट करून घेतलं नाही आणि तुम्ही ह्या नवीन जर तिथं कंत्राटी आले तर कुठेतरी हा एक प्रकारचा अन्याय हा सध्या आदिवासी समाजावर आणि या कंत्राटी कामगारांवर होतोय. आणि इतके अजून खूप अनेक विषय आहेत की अजून वेळ आहे. आमदार किरणजी लामटे साहेब असतील, आम्ही आपल्या तालुक्याचे स्थानिक नागरिक म्हणून तुम्हाला प्रश्न करतो की तुम्ही हे ज्या विविध विषयांवर तुम्ही थोडा आक्रमक भूमिका घ्या. इतकंही शांत राहून सरकार ऐकेल असं आम्हाला वैयक्तिक नागरिक म्हणून सुद्धा आम्हाला वाटत नाही. त्याच्यामुळे तुमच्या कामांमध्ये थोडंसं आक्रमकपणा हे सरकारमध्ये असू द्या, मतदारसंघामध्ये नसलं तरी चालेल, पण हे सरकारमध्ये तुमचा आक्रमकपणा कुठे दिसत नाही पाहायला. अशा अनेक गोष्टींवर आपण सरकारला एक विनंती करतो की हा प्रश्न आमचे लवकरात लवकर तुम्ही मार्गी लावा. आणि शेवटचा मुद्दा मी असा घेईन की आदिवासी समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी शहरामध्ये मुख्य ठिकाणी वसतिगृह हे मोठ्या प्रमाणावर निर्माण करावेत आणि तिथली जागांची संख्याही वाढवावी अशी मी आमच्या क्रांतिकारी आदिवासी युवा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य के ग्रुप 12-17 तालुका अकोले यांच्या वतीनं मागणी करतोय आणि थांबतो. जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय भीम, जय आदिवासी.